हॅलो ऑल, सगळ्यांना नमस्कार. खूप खूप स्वागत माझ्या सोल फॅमिलीचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. मी सगळ्या कुटुंबियांचं अगदी हृदयापासून स्वागत करते. प्रणाम करते सगळ्या तुम्हा दिव्य आत्म्यांना, सर्व दैवी साधकांना, शक्तींना आणि आपल्यासोबत जे सगळे गुरुमंडळ, सगळे एंजल्स, आर्केंजल्स, या ब्रह्मांडातले ऍस्ट्रल आणि असेंडेड मास्टर्स जोडले गेले त्या सगळ्यांना मी प्रणाम करते, वंदन करते. आपल्या सगळ्यांकडून सगळ्यांचे आभार मानते. आज आपण आभाराचं सत्र घेणार आहोत. आपल्या आयुष्यात जे जे चांगले ना, सगळ्यांनी आपण त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. आज जो मेसेज मला येत होता ना सकाळी, जो मी ग्रुपवर टाकला, की कसं आपण जिथं सडेतोड उत्तर दिलं पाहिजे तिथं दिलंच पाहिजे, हा मेसेज मला इंट्युटिव्ह होता. आणि मला ते सारखं जाणवत होतं आणि म्हणून मी तो मेसेज टाकला खरं तर. पण त्याच्यानंतर मला अशा काही प्रतिक्रिया सगळ्यांच्या मिळाल्या आणि असं वाटलं, पहिल्यांदा असं वाटलं की अं, म्हणजे आत्ता ह्या क्षणाला कुणी जात असेल ह्या परिस्थितीतून, अशी एक फिलिंग मला येत होती. आणि जसं मी ते बघितलं तसं बरोबर अगदी मला मेसेज आले. आपल्याच ग्रुपमधले एक मास्टर आहेत, त्यांचं मी नाव सांगू शकत नाही, कारण ते फारच वैयक्तिक आहे, त्यांनी जे मला गोष्टी सांगितल्यात तर त्या मास्टर ज्या आहेत त्या एका चांगल्या म्हणतो ना हाय चांगल्या प्रोफेशनल अशा घराण्यांमधून त्या आहेत खरं तर. आणि अगदी अनपेक्षित अशा गोष्टी मी त्यांच्याकडनं ऐकल्या. जेव्हा तो मेसेज टाकला त्यानंतर त्यांना कुठेतरी एक बळ मिळालं की जिथं बोललं पाहिजे. आता खरं सांगायचं तर त्यांच्या नवऱ्याची त्यांना अजिबातच साथ नाहीये कुठल्याच गोष्टीमध्ये. त्यांची परवानगी घेतली मी या विषयावर, कारण कसं होतं, जरी मी नाव नाही सांगितलं, जेव्हा ही व्यक्ती ऐकत असते या गोष्टी, तेव्हा कुठेतरी त्या माणसाच्या मनामध्ये त्या फिलिंग्स पुन्हा अशा येतात वर आणि कदाचित त्यांना थोडं इमोशनल व्हायला सुद्धा होईल. त्यासाठी मी त्यांची परवानगी त्यासाठी पण घेतली. आणि इथं जेव्हा जेव्हा मी असे अनुभव सांगते ग्रुपमध्ये, जरी नाव सांगितलं नाही तरी सुद्धा त्या माणसाला त्या यातना पुन्हा होतात, हे मी समजू शकते. पण हे कुठेतरी ना ग्रुपमध्ये सगळ्यांना कळणं पण गरजेचं असतं. ज्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातात त्यांना त्यातून एक इमोशनल सपोर्ट मिळतो. आणि म्हणून ह्या गोष्टी त्या लोकांनी पण ऐकणं गरजेचं असतं, की कशी दुःख एक एक व्यक्ती कुठल्या कुठल्या दुःखातून जाती आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. ज्या मास्टरशी मी बोलले आज आपल्याच ग्रुपमधल्या आहेत, त्या एका चांगल्या सुशिक्षित घराण्यातून आलेल्या आहेत. एक चांगलं हाय प्रोफेशनल असं बॅकग्राऊंड आहे त्यांचं. आणि स्वतःच्या अशा काही त्यांची मालमत्ता आहे जे ते लोकांना सर्व्हिस देतात, त्यांचं असं प्रोफेशन आहे. पण नवऱ्याची अजिबातच साथ नाहीये. इतक्या लेवलला आहे की अम, हिंसा घरात घडली, त्यांना बऱ्याचदा मारहाण केली गेली, अशा पद्धतीच्या घटना त्यांच्या बरोबर झालेल्या आहेत. म्हणजे ते ऐकून मला पण थोडंसं हे झालं. आता ह्या वेळी ना आपल्याला माहित असतं की हे सगळं कार्मिक आहे. ह्या सगळ्याची आपल्याला आयडिया आहे की काहीतरी कर्मबंधन आहे त्या व्यक्तीचं त्यांच्या नवऱ्यासोबत, म्हणून हे सगळं घडतंय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा समोरून ह्या असे अटॅक होत असतात, अशा गोष्टी घडत असतात, तेव्हा ते कार्मिक आहे किंवा हे सगळं हे डोक्यात सुद्धा आपल्या येत नाही. आणि तिथं जर ती व्यक्ती वीक पडली तर कदाचित अजून त्रास सहन करावा लागतो. पण जेव्हा कुठल्या तरी कर्मबंधनातून हा जीवात्मा ह्या जगामध्ये येतो, इथं जीवन जगत असतो, तेव्हा त्याला त्याची कल्पनाही नसते की हे कुठल्या जन्माचं फळ आपण भोगतोय. पण केवळ आपल्याला सांगितलं गेलंय कर्म आहे, कर्म आहे, कार्मिक आहे, कार्मिक आहे, म्हणून ते सहन करत राहणं, हा स्वतःवरचा पण अन्याय आहे. आणि मी हे बोलायला आणि मला 4 4 4 दिसायला, सो दिस इज द डिवाइन कन्फर्मेशन. परफेक्ट 4 4 4 मला दिसले त्यावेळी, की स्वतःवरचा अन्याय जेव्हा आपण कार्मिकच्या नावाखाली स्वतःवर सगळे वार झेलतो. आता तुम्ही म्हणाल की मी तर सांगते प्रेम प्रकाश पाठवा, शांत राहा त्यावेळी, आणि आता हे असं सांगते, तर थोडं समजून घ्या यातला फरक. जेव्हा आपण अटॅक मोडमध्ये असतो, म्हणजे जिथं अर्जुनाला सुद्धा शस्त्र घेण्यासाठी भगवद्गीता लिहिली गेली, तर तिथं आपलं जर संरक्षणच होत नाहीये, तिथं समोरचा माणूस त्या ऊर्जेतच नाहीये की त्याला आपण प्रेम प्रकाश पाठवून तो शांत होणार आहे, आणि आपल्या अंगावर अटॅक होतोय, हिंसा केली जाते, त्या क्षणी आपण संरक्षण करणं हा आपला धर्म आहे, पहिला धर्म. धर्माला तुम्ही हिंदू मुस्लिम ह्याच्याशी नका जोडू. धर्म म्हणजे मी काय आता कर्म केलं पाहिजे
माझ्या स्थितीनुसार तो म्हणजे धर्म. हा नाही धर्म की जे आपण ख्रिश्चन, हिंदू मुस्लिम हे धर्म केले ते धर्म नाही. त्याचा अर्थ वेगळा आहे. मी ह्या धर्माबद्दल बोलते जे भगवद्गीता सांगितले की तुझा धर्म तू कर. म्हणजे काय की मला जे काम नेमून दिलंय किंवा माझे जे कर्म आहेत, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक सासू म्हणून, जे काय असेल ते, तो माझा धर्म असा अर्थ घ्या. अगदी थोडक्यात सांगते. त्यामुळे जेव्हा तो मेसेज मी ग्रुपवर टाकला की तुम्ही सडेतोड उत्तर दिलं पाहिजे त्यावेळेस, त्यानंतर मला तेव्हा त्यांनी फोन केला. त्यांनी मला सांगितलं की कसा त्या मेसेजचा त्यांना फायदा झाला. काहीतरी कुणीतरी त्यांच्या घरी आलं काय आणि त्यांनी काहीतरी ते वाक्य, त्या म्हणलं मला ते वाचल्यानंतर बळ मिळालं, शक्ती मिळाली. तर हे जे जीवात्मा आहेत त्या ज्या आहेत त्या एवढ्या चांगल्या घराण्यातल्या आहेत, म्हणजे एवढं सगळं त्यांचं वेल सेटल, एवढं नाव सगळं आहे व्यवस्थित, पण त्यांच्या बाबतीत असं होतंय. आणि त्या मला म्हणल्या, मग मी म्हणजे ऐकल्यानंतर सगळं कर्म वगैरे सगळं बाजूला ठेवलं. पहिल्यांदा त्यांना म्हणले की सॅल्यूट आहे तुमच्या जीवाला आणि तुमच्या आत्म्याला की तुम्ही इतके धाडसी आहात आणि हा सोल प्लॅन तुम्ही स्वतः लिहून आलात. जे काही तुमच्या नवऱ्याबरोबरचं जे काही कार्मिक तुमचं आहे पॅटर्न, जे काही तुमची एनर्जी आहे, किती जन्मांची माहित नाही आपल्याला, भांडणं, तंटे, वादविवाद, ते तोडण्यासाठी तुम्ही ह्या जन्मामध्ये हे सगळं त्यांचा रोल प्ले करताय का बायकोचा. आणि ते जे काही वार येत आहेत ना, ते सहन करतात. आता त्यांची वेगळी न होण्याची पण त्यांची त्यांची कारणं आहेत, ज्यामुळे ते त्यांच्या नवऱ्यापासून वेगळी होऊ शकत नाही. काहीतरी लिमिटेशन असतात प्रत्येकाला, वेगळं होता येत नाही. असे बरेच जण आहेत आपल्या माहितीतले. तसं त्यांचंही आहे. त्यामुळे त्या वेगळं न होता जशा आहे त्या स्थितीमध्ये राहतायत आणि करतायत जे काही करू शकतायत ते. अशा वेळी माझं काम काय, जेव्हा त्या मला हे सांगतायत तेव्हा एक करुणा, एक जीव म्हणून दुसरा, माझ्या हृदयात साहजिक आहे त्यांच्याबद्दल प्रेम आणि करुणा जागृत झाली. आणि मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्यावर, की जिथं तुम्ही बोललं पाहिजे तिथं बोललंच पाहिजे. आणि तो मेसेज अशा प्रकारे कुणाला मदत करेल ह्याची मला कल्पना पण नव्हती. कारण तो आपला लेसन आहे, तो आपला धडा आहे, की तू बोल तिथं जिथं गरज आहे तुला. नाहीतर पुढचा जन्म घे आणि पुन्हा त्या सेम रोलमध्ये ये आणि तिथं जाऊन तुला पुन्हा ते थ्रोट, वाणी आणि तुझे ते बोलणं तुझं गरजेचं नाही केलं तर तुला पुन्हा तो रोल प्ले करावा लागतो. म्हणजे काही जीवात्मे खास त्यांचे जे लेसन असतात, अनेक अनेक धडे म्हणू शकतो या जन्मातले, त्यातला हा एक लेसन असतो की अन्यायाला प्रतिकार करणं तुला जमलं पाहिजे. हा तुझा धडा आहे ह्या जन्मातला. ठीक आहे. तर हे समजून घ्या की कुठं आपल्याला बोलायचंय, कुठं शांत बसायचंय, कुठं प्रेम प्रकाश पाठवायचाय. बरं, जसं आपण त्या व्यक्तीशी वादविवाद झाले, आपली भांडण तंटे झाले आणि मी कधीही आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही. मला आठवत नाही मी माझ्या सत्रात कधी कोणाला सांगितलंय की तुम्ही समोरून काही असू दे, तुम्ही रागाला येऊ नका, ते आत दाबा तुमचे इमोशन्स. कधीच नाही. कारण सप्रेस करणं म्हणजे स्वतःला आजारपण इन्व्हाइट करणं. यू आर इन्व्हाइटिंग अ डिसीज. जर तुम्ही स्वतःचा राग आत दाबायला गेलात तर. आपले संत, ज्यांच्यासारखे आपण त्या रोल प्रमाणे आपण त्यांना आयडियल मानतो, त्यांना आदर्श मानतो, ते ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेले आहेत. मग ते संत झालेत. त्यामुळे आपण पण ह्या प्रोसेसमधून जात आहोत. मी नेहमी म्हणते आपला प्रवास सुरू आहे. आपण लगेच 2-4 दिवसात संत नाही बनणार आहेत. हा प्रवास आपला सुरू आहे आणि ह्या जर्नीमध्ये शिकत शिकत शिकतच आपण एक वेळ अशी येईल जेव्हा हे सगळं रिलीज होईल आणि हे रिलीज करणं गरजेचं आहे. जर मी आत दाबून दाबून माझी स्पिरिच्युअल जर्नी करायला गेले तर होणार नाही. जे मी आधी नेहमीपासून तुम्हाला सांगते हे थोडं समजून घ्या की जोपर्यंत हे राग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आत दबलेल्या आहेत ना, कारण ते पाणी स्वच्छ करायचं ना तर ती घाण मुळापासून काढावी लागते आपल्याला. मुळाशी जमलेलं आहे आणि आपण फक्त वरवर छाटणी करतोय. जमणारच नाही. जे काही आतमध्ये आहे त्या माणसाचं एक ना एक दिवस ते ज्वालामुखीसारखं बाहेर येणार. तर ते बाहेर आलेलं गरजेचं आहे. तर आपली स्पिरिच्युअल ग्रोथ व्हायला सुरुवात होते तिथून. आणि हे रिलीज कोण करतंय आपल्यातलं? अचानक त्या माणसाबद्दल एक दिवस सगळं आपण फाडफाड बोलून मोकळे करतो. ही जी आहे की बोल आता, हे कोण देते आपल्याला? हा राग जरी आपण म्हणला त्याला एक, आपण लो व्हायब्रेशन, आपण त्याला एक खालची ऊर्जा जरी म्हणलं, पण ती ऊर्जा आहे. ती खालची का ऊर्जा असे ना, पण जिथं तिला बोलणं गरजेचं आहे ते बोलणं नाही, तर मग तुम्हाला तो धडा अपूर्ण राहिला. त्या माणसाबरोबरची तुमचं जे काही आहे ना, ते शिकायला तुम्हाला पुन्हा यावं लागेल. आणि ह्याच्यात धडा काय असतो? तू तुझ्यासाठी स्टँड घेणं गरजेचं आहे. तू तुझ्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. जसे बाकी लोकांसाठी आपण उभे राहतो. आपल्या लहान मुलांना जर कुणी मारलं केलं तर आपण त्याच्यासाठी त्यांच्याशी भांडायला जातो. मग जेव्हा माझ्यावर वेळ येते तेव्हा मला स्वतःला डिफेंड करायला कोण आहे?
ह्याचा पण, आणि हा त्याच्यासाठी एक धडा असतो. तर ह्या ना सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या आयुष्यातल्या प्रसंगानुसार आपण समजून घ्यायच्या, की कुठं बोलायचे, कुठं शांत राहायचे, कुठं प्रेम प्रकाश पाठवायचं, कुणाला किती हे करायचं. कारण ही जी कनेक्शन आहेत ना, ही कार्मिक आहेत. आता मी मेन पॉइंटवर येते, जे मी मगाशी व्हिडिओ टाकला होता त्या मॅडमचा, तर तुम्ही तो बघा नंतर त्यांनी काय सांगितलं त्यामध्ये. की ज्या गोष्टी त्यांनी बऱ्याचशा सांगितल्या, आकाशी रेकॉर्ड्स म्हणजे काय, जे मला एकदा मेघनाने विचारलं होतं की आकाशिक रेकॉर्ड्स काय असतात वगैरे. मेघना, तू तो नक्की पॉडकास्ट ऐक, त्याच्यात खूप ऐकायला मिळेल. तर त्याबद्दल बरंच त्याच्यात सांगितलेलं आहे. पण जेव्हा एखाद्या माणसाचा वयाच्या अ, हे मी त्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जर त्याला त्याच्या वडिलांकडून, आईकडून, कुठल्याही नातेवाईकांकडून मानसिक छळ होणार असेल, ऑफिसमधल्या लोकांकडनं कुठूनही मानसिक छळ होतोय किंवा फसवणूक होणार असेल, तर ते 25 वर्ष जे असतात, तो त्याचे धडे घेत बसतो आणि त्याला असं वाटतं की मला कुणीच मदत करा, आणि खरोखर त्याला तितकी मदत मिळत पण नाही. कारण त्या आत्म्यानी ते सगळं सोल प्लॅन मध्ये धडे सगळे असतात. आणि जसं 25 वर्ष क्रॉस होतात, त्याचं सगळं संपतं एकदाच. आपण म्हणतो ना, की साडेसाती संपली, त्या पद्धतीने जेव्हा त्याचे ते धडे संपायला लागतात, तेव्हा त्याचे सगळे जे गाईड्स आहेत किंवा एंजल्स आहेत किंवा जे काही आहेत, गुरु म्हणा, तेव्हा त्याला इच्छा जागृत व्हायला लागते, की मला काहीतरी, कुठल्या तरी देवाची आता साधना करणं गरजेचं आहे. कारण ते पाणी आता वर गेलेलं असतं. आणि तेव्हाच मग तो काहीतरी शोधायला लागतो, हातपाय मारायला लागतो. नाहीतर तोपर्यंत तो केवळ आलेला सगळा जो त्रास आहे, तो एकट्याने हँडल करत असतो, लढत असतो. पण जेव्हा ती क्रॉस होते लिमिट, त्यावेळेस मात्र तो कुठल्या तरी शक्तीला शरण जातो. मग ते नामस्मरण असेल, पोथी पुराण असेल, किंवा मग तो ह्या साधनेमध्ये येतो. म्हणून मी एक वाक्य ग्रुपवर टाकलं होतं, की साधना लोक का करत नाहीत. त्याचं कारण हे, की साधना एकदा आपल्या आयुष्यात आली, ध्यान आणि रेकी किंवा असे ऊर्जा हिलिंग प्रोसेसेस आपल्या आयुष्यात आल्या, की आपण त्या सगळ्यांपासून या जिवंतपणी या जन्मामध्ये मुक्ती पावतो. म्हणून आत्मे ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. आणि पोहोचलं ना, तरी सुद्धा त्यांच्या ते अमान्य राहतं. कारण ते त्यांच्या त्यांच्या त्या गोष्टींमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह असतात, की त्यांना हे ऐकून ते दुर्लक्षित करतात, किंवा त्यांच्या कानापर्यंत ती गोष्ट जात नाही, त्यांच्या कॉन्शियस मध्ये ती गोष्ट कुणाकडनंही येत नाही. समजताय तर हे सगळं प्लॅनिंग कसं आहे. जोपर्यंत त्या माणसाचं कार्मिक सगळं फिटत नाही, त्याचे भोग संपत नाहीत, आपल्या भाषेत बोलायचं तर, तोपर्यंत त्याला ह्या साधनाही कळत नाहीत, त्याला इच्छाही होत नाही कुठल्या देवाचं करावं किंवा काय करावं, किंवा काहीच होत नाही त्याला असं ते. आणि जरी झालं त्याला, तरी सुद्धा त्याच्याच आतमध्ये, त्याच्याच कॉन्शियस मध्ये एक असतं, की तुझ्याच कुठल्या तर कर्माचं फळ आहे, तुझ्याच कुठल्या तर, हे हे कोरून ठेवलेलं असतं. त्यामुळे तो माणूस त्या दिशेने प्रयत्नही करत नाही आणि त्याचे विचारही बदलत नाहीत. ज्या क्षणी आपल्या आयुष्यात कुणीतरी हे सगळं संपलं, ते चक्र, सायकल, एक सायकल कंप्लीट झाली आपली, मग आपल्या आयुष्यात बदल घडायला लागतात. बघा तुम्ही कधी पण एकदम उच्च कोटीचं दुःख आलं ना, की सडन शिफ्ट व्हायला लागतं लाईफ. अगदी पेन व्हायला पाहिजे आतमध्ये, एकदम म्हणतो ना, खोलवर कुणीतरी जोरदार असा एक खंजीर खुपसला पाहिजे आपल्या काळजात. आणि ज्या दिवशी तो आत जातो ना, त्यावेळेस मग आपल्याला असा आतून कुणीतरी पिळवून टाकलं, आणि मग आपण इतकी आर्त हाक देतो, की आता मला कुणीतरी मदत करा, बास झालं हे सगळं. आणि हे जेव्हा हा इतकी हाक आतपर्यंत जाते, आतून जाते ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यात ध्यान येतं, रेकी येतं, मग इतकी मदत मिळायला लागते, कुणीतरी सपोर्टला येतं, कुणीतरी चार गोष्टी चांगल्या आखलेच्या, आपल्याला म्हणतो ना, की आपल्याला सुचतात त्या गोष्टी कुणाच्या तरी माध्यमातून. आणि म्हणजे कुणीतरी ऐकतात कुणाकडून तरी, आणि त्या पटतात सुद्धा मग त्या मनाला. पण ती वेळ यावी लागते त्या गोष्टीची. ते कर्म आपले संपल्याशिवाय आपले गुरु, आपले एंजल्स, ज्यांना आपण एंजल्स म्हणतो, आपले स्पिरिट गाईड, आपले पूर्वज, हे सुद्धा त्याच्यात मदत करत नाही. हे त्या मॅडमनी पण काही अंशी त्यांनी जे सांगितलं ना, त्या गोष्टी मलाही त्या साम्य वाटल्या त्यांच्या. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, की जे हे कार्मिक 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 म्हणतात, ठीक आहे, जर तुम्ही आयुष्यामध्ये कधी 5व्या डायमेन्शन बद्दल आपण जर ऐकलं असेल, 5व्या डायमेन्शन मध्ये आपण कसे शिफ्ट होतोय, आपली ऊर्जा कशी शिफ्ट होती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की कार्मिक ग्रीड जे आहे, कर्माचं जे बंधन आहे, ते सगळं संपलेलं आहे ऑलरेडी, तुटलेलं आहे. हे तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण आज मला ते क्लिअर करावं असं वाटलं. एके दिवशी मी ऑफिसवरनं आले, आणि मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते. तो माझा ऑफिसचा शेवटचा दिवस होता, जेव्हा मी एक जॉब सोडला होता. आणि त्या दिवशी मी रस्त्याने येताना जे सगळं बघितलं होतं, ट्रॅफिक आणि हेन तेन सगळं, तर काही गोष्टी मला खूप म्हणजे हे झाल्या आतनं, अशा दुखावलं गेलं ते बघून. ते रिक्षावाल्यांची गैरसोय, रस्त्यांचे प्रॉब्लेम, आणि हे असं वाटलं की काय मुंग्यांसारखं आयुष्य जगावं लागतंय.
माणसाला, असं आतून माझ्या फिलिंग आलं. आणि घरी आल्यानंतर मी थोडं बसून चिडचिड केली ईश्वरापाशी आणि त्याला म्हणले, काय तुझं हे फालतूगिरी आहे म्हणले, सगळं कार्मिक आणि हे ते मला अमान्य आहे म्हणलं, हे कर्म बिर्म सगळं मला अमान्य आहे. असं म्हणून मी खूप चिडले आणि खूप तणतण असते ना एकट्यानीच, की मी हे सगळं अमान्य करते, मला नाही हे मान्य, असं मी म्हणलं जोरात. जोरात म्हणलं घरामध्ये. आणि त्याच्या नंतर माझ्या आयुष्यात बदल आले. का? कारण आपल्याला सांगितलं गेलंय, तुला कर्म आहे तुझं भोगावंच लागेल, तुला कर्म आहे तुझं भोगावंच लागेल. पण जेव्हा आतनं जीव जागा होतो आणि म्हणतो मी मान्यच करत नाही कर्म, मी नाही मान्य करणार की कर्माचं फळ आहे आणि मी कर्माचं फळ माझ्यापर्यंत येऊच देणार नाही आणि मला अमान्य आहे हा कॉन्सेप्ट, असं तुम्ही म्हणा. तसं मी म्हणलं आणि मी खरं सांगते, एक अशी कुठली तरी दिव्य शक्ती आल्यासारखं त्याच्या पुढच्या 3-4 दिवसामध्ये माझ्या समोर असेच व्हिडिओ आले आमच्याच मास्टरांचे, की ज्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं होतं की कर्माचं ग्रीड हे संपलेलं आहे पूर्णपणे. कारण आपण आता त्याच्यापेक्षा वरच्या ऊर्जेत चाललोय. आता समजून घ्या मी जे काही सांगणार आहे ते. ज्याला पटेल, ज्याला कळेल ना, तो ह्याचा फायदा करून घेईल. मी काय सांगतेय ते. ठीक आहे. मला जर कुणी सांगितलं की तुला हे प्रॉब्लेम आहे 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 आहे, आणि मी जर ते माझ्या कॉन्शियस मध्ये घेतलं, चेतनेत, माझ्या ज्ञानात, आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवायला लागले, माझं आयुष्य सुद्धा त्या विश्वासानुसारच बनतं. की येस, कर्म आहे, कर्म आहे. तिथं वर बसलेला आहे कुणीतरी तेलाची मोठी कढई घेऊन आणि मेल्यानंतर तळणार आहे आपल्याला त्याच्यात, आपल्या कर्मानुसार. हे जर माझ्या डोक्यात कुणी घातलेलं आहे आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवला, तर माझ्या बाबतीत तशाच गोष्टी घडायला लागतात. आणि जर मी ते अमान्य केलं, माझा ह्याच्यावर विश्वासच नाहीये. तो हक्क आहे आपल्याला, तो फ्री विलचा पार्ट आहे आपला, की मान्य करणं अथवा ना करणं आणि त्याच्यानुसार मार्ग निवडणं. मी कुठंतरी तो एक प्रश्न माझ्या मनात उत्पन्न केला गेला. त्यामुळं मी त्या कर्मबंधनातनं, त्या जाळ्यातनं बाहेर पडले त्या दिवसापासून. आणि मला लगेचच समजलं की मी बरोबर विचार केला. मला विश्वास बसत नव्हता की मी विचार करते तो बरोबर आहे का. का बरं कर्म आम्ही पाळायची कुठल्या तरी 2-4 जन्मामागचा, आम्ही आत्ता का फेडायचं, असं माझ्या डोक्यात. कारण मी एक रिबेलियन आत्मा आहे असं मला वाटतं नेहमी, की जो झुगारतो तो कुठलाही फ्री, म्हणजे म्हणतो ना, की ज्याला अमान्य आहे. माझ्या कुटुंबामध्ये पण सगळेजण ज्योतिष भटजी ह्या मार्गातले, माझ्यासारखं एक कुणीच नाहीये इथं माझ्या कुटुंबामध्ये. त्यामुळे मी अशी आत्मा आहे की कधीच कुठल्याही बंधनामध्ये मी अडकणारी नाहीये. म्हणून कदाचित माझे मार्ग सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत आणि माझ्याबरोबर कुणाचं त्या व्हायब्रेशनला कुणी मॅच होत नाही माझ्या. आणि मला माहितीये त्यामुळं, की जो काही मार्ग माझा आहे तो अतिशय वेगळा आहे. पण मी जेव्हा पिरामिड संस्थेशी जोडले गेले, मास्टरांचे विचार ऐकायला लागले, तेव्हा असं वाटलं की आय एम ऑन परफेक्टली राईट ट्रॅक. कारण तिथं जे मास्टर सांगायचे ते सत्य ज्ञान, आत्मज्ञान त्यांनी दिलंय. आणि हेच मी सहज योगमध्ये सुद्धा निर्मला वांच्या तोंडून बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यातल्या ऐकल्या. आणि तेव्हा मला कळलं की माझा जो आत्मा मला आतून सांगतोय तो परफेक्ट आहे. ते परफेक्ट ज्ञान आहे, कुठेही त्याच्यात चूक नाही. माझं जे इंट्युशन आहे. कारण जेव्हा आतून जीव तळमळून उठतो, आणि ते दुःख माझं नव्हतं. मी रिक्षावाल्यांचे त्रास बघितले, रस्त्याने येताना खड्डे बघितले, मी काय रिक्षेत आरामात बसले होते. पण मला ते बघवत नव्हतं की ज्या पद्धतीने तिथले सगळे स्ट्रगल करत होते. आणि तो प्रश्न मी घरी येऊन विचारला की हे ईश्वरा, म्हणलं तू काय निर्माण केलंस आणि कसलं कर्म आणि कसलं हे, म्हणलं फालतूगिरी. अशा पद्धतीने मी जेव्हा म्हणतो ना की त्रास होऊन अशी जेव्हा मी प्रश्न विचारले, त्याच्यानंतर माझ्या समोर सत्य आणण्यात आलं. तर जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच गुलामीमध्ये जगता. आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो, आपल्याला तो हक्क दिलेला आहे. जेव्हा आपल्या डोक्यात तो असं एखादा येतो ना चिंगारी, मग त्याचा अग्नी होतो. पण ती जी आहे, ती प्रश्न विचारले पाहिजे. आला पाहिजे तो प्रश्न की का मी कर्म पाळायची. आज कितीतरी पॉडकास्ट आहेत युट्यूबवर, अजूनही लोक कर्माबद्दल बोलतात. जे बोलतायत ते भोगतील त्याप्रमाणे, कारण त्यांनी जो मार्ग निवडलाय. पण जे ह्याच्यावर विश्वासच ठेवणार नाहीत, माझा विश्वासच नाहीये. समजा की तुळजाभवानी, उदाहरण देते, तुळजाभवानी अशी देवी आहे, मी मान्यच करणार नाही कधी, कारण माझा विश्वासच नाही. समजतंय. पण माझा विश्वास आहे की देवी आहे, तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तर मला त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतील, कारण माझा विश्वास आहे. तर तसंच अगदी कर्माचं पण आहे. जी लोक कर्माला फॉलो करतील, मान्य करतील, त्यांना कर्माचं असं सगळ्यांना वाटेल. सारखं कुठलंही काम केलं, चूक घडली, दोष धरून बसतील मनामध्ये, अपराधी भाव ठेवतील. अरे मी असं करायला नको होतं, अरे मी म्हणजे भीती. भीती, कर्म हे भीती देतं आपल्याला, कर्माचं फळ आहे. आणि हे चांगलं आहे एका दृष्टीने, कारण मग त्याशिवाय हे जर सगळ्यांनी म्हणतो ना की ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांपर्यंत जर हे गेलं,
तर ह्याच्यामध्ये कसं होईल? लोक वाटेल ते कर्म करायला लागतील. त्यामुळे हे ज्ञान, ही माहिती त्याच लोकांपर्यंत पोहोचते जे तयार आहेत आता. म्हणजे सत्कर्म आणि जे प्रकाशाच्या ज्ञानाकडे, प्रकाशाच्या मार्गावर आहेत, ते सद्गुणी सतयुगी आत्मे आहेत, त्यांच्यापर्यंत हे मार्ग, हा ही माहिती आणि ज्ञान येतं. आणि ते मला आतून आलं, ह्याचा मला आनंद आहे की परमात्म्याने ती बुद्धी मला आतून दिली, की एक आयडिया त्यांनीच माझ्या डोक्यात टाकली ना. मला आली म्हणजे काय, पण मी तो विचारला प्रश्न की का आम्ही कर्मी, मी का कर्म तुझे बघ हे करू, असं विचारल्यानंतर माझ्या समोर त्याचे व्हिडिओ सुरू झाले. आणि मग मला पटलं की मी जो विचार करते तो बरोबर आहे. मी जर मान्य करायला गेले की कर्म आहे आणि मी जे करेल त्या प्रत्येक कर्माला जर इथे शिक्षा आहे, तर माझ्या बाबतीत तेच घडणार. पण मी मान्य केलं की हा एक अनुभव आहे. मी इथं आली पृथ्वीवर चांगलं वाईट हे न द्वैतात न अडकता, केवळ माझ्याकडनं चूक घडली, कुणाला वाईट बोललं गेलं, कुणाला त्रास दिला गेला, कुणाचा माझ्याकडनं छळ झाला, तो इंटेन्शनली नसेल, बोलला गेला असेल, मी त्याच्याकडे अनुभव म्हणून बघते, शिकते, धडा घेते, संपला विषय. पण हा आता माझ्याकडनं आज एक ह्याला मारण्यात आलं किंवा काही झालं किंवा कुणाचं हे झालं आणि मी त्याला कर्माच्या दृष्टीने जर बघायला लागले, तर त्याचं फळ माझं वाट बघतंय पुढे जाऊन. तर हे प्रत्येकाच्या समजुतीवर, आपण कुठल्या स्टेटला आहोत त्याच्यावर आहे हे सगळं. आणि जे फिफ्थ डायमेन्शन मध्ये आपण म्हणतात की जिथं आपण जाणार आहेत, म्हणजे आपण सगळे शिफ्ट होतोय पृथ्वीवरून, की फिफ्थ डायमेन्शन, पाचवं डायमेन्शन हे प्युअर लाईटच आहे. तिथं केवळ प्रकाश आहे, तिथं द्वैत नाहीये, सगळं वननेस आहे, सगळं एकतत्व आहे. असं ते पाचवं डायमेन्शन मध्ये आपण शिफ्ट होतोय. जे लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतील की पाचव्या डायमेन्शन मध्ये पृथ्वी शिफ्ट होती आणि मी पण त्या पाचव्या डायमेन्शन मध्ये ऑलरेडी आहे, त्या लोकांना त्याचे अनुभव यायला लागतील. जे लोक म्हणतील असं काही नाहीये, असं काही नाहीये, हे सगळं खोटं आहे आणि कर्म असतं, त्या लोकांना त्याच्या प्रमाणे फळं मिळायला लागतील. आणि त्या लोकांची कॉन्शियस आहे, सगळं हा खेळ इथला आहे, कॉन्शियस आहे, आपल्या चेतनेचा आहे. ज्यामुळे जी लोक ज्या पद्धतीने विश्वास ठेवतील ते तसे बनतील. माझा विश्वास नाहीये, मला असं वाटतं मी ऑलरेडी पाचव्या डायमेन्शन मध्ये, मग मी पोचेन. कारण ह्यालाच मॅनिफेस्टेशन मध्ये आपण म्हणतो खरं तर, की जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बना ऑलरेडी. त्यामुळे कुणाला जर आपल्याकडनं काही बोलण्यात आलं तर ते माझ्या संरक्षणासाठी आहे, मला पूर्ण हक्क आहे. आणि याचं काही कर्म बिर्म फळ मला मिळणार नाही, माझा ह्याच्यावर विश्वास नाही, तुम्ही म्हणून बघा. ह्याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्यांची मनं दुखवत सुटायचं, पण जिथं मला गरज आहे, मला जिथं बोलणं गरजेचं आहे, जिथं मला बाउंड्रीज घालणं गरजेचं आहे लोकांपासून, कारण माझं संरक्षण, मला जर खेचणारी निंदा करणारी लोक असतील तर अशी लोक मला माझ्या आयुष्यात नकोय. ह्या बाउंड्रीज आपण घालून घ्यायच्या आणि ह्याच्यात काही वाईट होत नाही, आपलं अजिबात वाईट होत नाही. आपण ते इंटेन्शन सांगायचं की ह्या माणसापासून मला असा असा त्रास होतोय, मग आपण आपलं रेखी वापरायची, आपण त्याला प्रेम प्रकाश द्यायचा, हेही करू शकतो आपण. सोबत आपण त्याला एक बाउंड्री पण इमोशनली डिटॅच होऊन राहू शकतो. त्या माणसाच्या कुठल्या बोलण्याने मला त्रास होतोय, याचा अर्थ माझी पॉवर त्याच्याकडे, मग आपण त्याच्यापासून विचारांनी डिटॅच, हे सगळं त्याची प्रोसेस आहे पूर्ण. आणि हीच अवेकनिंग प्रोसेस आहे. कारण त्या माणसाला तर आपण बदलू शकत नाही, मग आपणच आपल्याला स्वतःला अशा बाउंड्रीज असं शक्तिशाली बनवायचं आतमध्ये, की बाहेर काही होऊ दे, माझं आतलं मन हल्लं नाही पाहिजे. आणि मुळातच कुठल्याही अशा घटना घडल्या की जो अपराधी भाव आपल्या मनात येतो ना, तो पहिला काढून टाका. तो सगळ्याला कारणीभूत आहे. की कर्मफळ, तिथं नरक आहे, त्याच्यामध्ये जाळतात, हे करतात, हेन, हे जे सगळं आहे ना, हे जे तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यानुसार आहे. कुठल्याही धर्माबद्दल किंवा मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं, हे माझं आपलं आतलं ज्ञान आहे, ज्याला निसर्ग दत्त महाराजांनी आय एम दॅट आय एम असं म्हणलेलं आहे, शंकराचार्यांनी म्हणलंय शिवोहम, मी शिव आहे. आणि जर मी शिव आहे तर मला ना कर्म आहे ना काही नाहीये, ना अपराध आहे ना काही नाहीये. कारण मी काहीच नाहीये, मी शरीर नाहीये, मी मन नाहीये, मी केवळ शुद्ध चेतना आहे. आणि चेतनेला कर्म नसतं, त्याला फक्त अनुभव असतो की मी इथे येणार, हे अनुभव घेणार, मी आईचा अनुभव घेणार, मी बहिणीचा अनुभव घेणार, मी रागाचा अनुभव घेणार, मी चोरी करायचा अनुभव घेणार. हे थोडंसं आपल्याला पटायला या गोष्टी थोड्या अवघड आहेत. चोरी करणं वगैरे ही तर कृत्य वाईट आहेत, पण तो जीव त्याप्रमाणे प्लॅन करून येतो आणि त्याला हे सगळे अनुभव घ्यायचे असतात. आणि हे आपण मग इथं येऊन ह्या सगळ्या सिस्टीम सुरक्षित ठेवण्यासाठी मग कर्माचं बंधन घातलं गेलंय. कारण मग काय झालं, पुढे जाऊन ह्या सगळ्या जीवांमध्ये इतके ते पैशाचे काय म्हणू शकतो, ग्रीड, हा हे ते सगळे इतकं निर्माण झालं हे भाव, की मग त्याचे सगळ्याचं बदलत गेलं स्वरूप. आणि मग ते ह्या सगळ्या गोष्टी आणाव्या लागल्या. तर आपल्या धर्मामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत, खरं त्याला एक सायन्स आहे.
पण त्याला नाव दिलं जातं, असं काहीतरी भीती घातली जाते, मग लोक शांत बसतात, मग ऐकतात. अरे नाही नाही, असं नाही करायचं, हे करू नये, संध्याकाळचं ते करू नये, हे करू नये. ह्या सगळ्याच्या मागे ही भीती घातली जाते, कारण त्याशिवाय लोक ऐकत नाही. पण जेव्हा आपण सच्च्या मार्गावर येतो, आपण सतयुगी आत्मे बनतो, की जिथं माझ्या मनामध्ये प्रेम आणि प्रकाश आहे आणि मी त्या मार्गावर आहे, हळूहळू आपली बुद्धी जागृत व्हायला लागते आणि ह्या आयडियाज आपल्याला डायरेक्ट परमेश्वर द्यायला लागतो. जेव्हा मी हे ऐकलं की कर्माचं ग्रीड हे पूर्णपणे ढासळून गेलंय आणि हे जे काही मॅट्रिक्स आहे जे आपल्याला अडकवण्यासाठी बनवलंय, की तुम्ही केवळ संसारामध्ये अडकून राहा, हे वेदावे मत्सर द्वेष ह्याच्यात राहा. ह्या ग्रीडमध्ये आपण जितके अडकत अडकत आत आत त्या दलदलमध्ये जातो, तितकं आपण स्वतःला विसरतो, आपली शक्ती विसरतो. आपण केवळ बाहेरच लक्ष देतो, बाहेरच कुणाला तरी विचारत बसतो. हे आपल्याला सगळं बाहेरच्या साईडला खेचतं. पण ध्यान, साधना हे आपल्याला आत घेऊन जातं. आणि आज ज्या मॅडमनी तुम्ही व्हिडिओ मी जो टाकलाय तो नक्की बघा. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, की कसं कर्म असं हे असं. त्यातल्या ज्या गोष्टी घ्यायच्या त्या घ्यायच्या. म्हणून मी तुम्हाला कर्माबद्दल सांगितलं. तर आता हे ऐकल्यानंतर मग व्हिडिओ ऐका. की काही गोष्टी सगळ्यांना सगळं माहितीच असतं असं नाहीये. आपल्या आपल्या जागृत कॉन्शियसनी या गोष्टी ऐकायच्या, समजून घ्यायच्या. की मला ह्याच्यातलं काय पटलं तेवढं मी घेणार. त्यांनी जे सांगितलं की कार्मिक असतात, सोल प्लॅन असतो, हे असतो, ते सगळं असू शकतं खरं तर. पण इथून पुढं जर आपली इच्छा असेल की मला माझं आयुष्य बदलायचंय आणि मी हे कर्म मानणारच नाही, आणि मला ऑलरेडी त्या फिफ्थ डायमेन्शन एनर्जीमध्ये मी गेलेली आहे, जिथं कर्माचा ग्रीडच नाहीये, जिथं फक्त वननेस आहे. हा, आपण आपल्या हृदयात प्रेम पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. त्यावेळी आपण त्या स्थितीत जातो, आपल्याला कुठलं पाप आहे ना पुण्य आहे, आपण त्या सगळ्यातनं मुक्त होतो. म्हणून ते लिहिले गेलेलं आहे की ना मी देह आहे, ना मी मन आहे, ना मी पाप आहे, ना पुण्य आहे, ना हे सगळं जे लिहिलं गेलंय ना, ते मी केवळ चेतन आहे. ते त्याच्या मागे ते कारण आहे. कारण आपण हे काही नाही आहोत, आपण एक प्युअर प्युअर इसेन्स आहोत प्रेमाचा, चेतनेचा, जे बाबाजी सांगतात आपल्याला. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण मॅडमनी ते सांगितलंय की निर्भयासारखी केस, निर्भयासारखा एक आत्मा जो एकदम धाडसी आत्मा आहे, तो हे लिहून येतो की मी समाजाला जागृत करण्यासाठी अशी स्वतःवर वेळ आणेन, की जेणेकरून जिथून त्यानंतर जेव्हा अशी घटना घडते निर्भयासारखी, अशा रेप केसेस बनतात, तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितले, तुम्ही ऐका ते, की जेव्हा तो आत्मा जर स्वतः लिहून येतो ह्या अशा गोष्टी, तो खरंच धाडसी आत्मा असतो. आणि तो कुठेतरी सगळ्या समाजाला शिकवत असतो की तुम्ही मुलींच्या सुरक्षिततेसाठी ही पावलं उचला. आणि त्या केस नंतर बघा, बरीचशी पावलं सरकारने उचलली, पण हे कोणीतरी आत्मे हे असं चॅलेंज स्वीकारतात. आणि ते त्या मॅडमनी त्याच्यात पुन्हा एकदा सांगितलंय. आणि हा व्हिडिओ माझ्या समोर अचानक आला, त्याच्यामध्ये त्यांनी नागलोक हे ते बरेचसे काय काय सांगितले. त्यातलं आपल्याला जे घ्यायचं ते घ्यायचं. त्याचा जो कोर आहे ना, गाभा, तो समजून घ्यायचा. की मला काय समजून घ्यायचं याच्यामध्ये. सगळं सगळंच आपल्यासाठी योग्य असू शकतं असं नाहीये. समजतंय मी काय सांगते ते. आपल्याला जे योग्य वाटतं ना ते त्याच्यातनं घ्यायचं. शेवटी आपले त्या त्या काळानुसार त्या गोष्टी बदलत जातात. द्वापार युगामधले जे नियम आहेत ते आता कलियुगात चालणार नाही. एखादा माणूस सतयुगाप्रमाणे ऑलरेडी रामराज्याप्रमाणे वागायला लागला आत्ताच, तर त्याला फसवून कुठे तो त्याला संपवतील का कळणार पण नाही. तर त्या त्या काळाप्रमाणे आपण वागत असतो. त्याला कुठेही अपराधी, त्याला दोष, त्याला कुठेही शिक्षा नाहीये. आणि कुणी नाहीये शिक्षा करणार आपल्याला. आपलीच कॉन्शियस आहे. कुणी बसलं नाहीये, चित्रगुप्त वगैरे कुणी नाहीये. हे जर मी मान्य केलं आहे आहे कुणी आहे आहे, तर आहे. त्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवायचा ना, व्हॉट यू बिलीव्ह यू बिकम, हे लक्षात ठेवायचं. पुनर्जन्म आहे आहे, नाहीये नाहीये. तर हे थोडंसं ह्या बाबतीत जागृत व्हा, की जी माझी शक्ती आहे ना, ओरिजिनल माझी एकच शक्ती, ती म्हणजे माझी कुंडलिनी मा, जी माझ्या माकड हाडाच्या तिथं बसलेली आहे. ती एकमेव सत्य या जगातलं, ह्या आपल्या लाईफ टाईम मधलं, या जन्माचं एकमेव सत्य म्हणजे आपली कुंडलिनी मा आहे, जिच्यामध्ये सगळी शक्ती आहे. आणि त्यामुळे तिच्यावर काम करा. आणि तिच्यावर कसं काम करायचं? ध्यान मार्ग, तिथं ध्यान लावणं, वेगवेगळे आपल्याकडे खूप टेक्निक्स आहेत. डीप ब्रीथ करणं, ह्या सगळ्या संसाराच्या रोजच्या ह्याच्यातून आपण स्वतःला ऑरा स्वच्छ करणं, ऑरा प्रोटेक्ट करणं, ऑरा लॉक करणं, ह्या गोष्टी अगदी मान्य आहेत. ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सत्यता दाखवतात.
बाकी जे काही आहे ना हे सगळं आपण किती मानतो त्याच्यावर आहे, पण हे सत्य आहे. ही कुंडलिनी शक्ती सत्य आहे. ऑरा सत्यता आहे ह्याच्यामध्ये, ट्रूथ आहे, खरं आहे, हे फॅक्ट आहे. ही खरंच ते काम करतं. त्यामुळं ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, हे ज्यांनी म्हणतात ना ते अगदी योग्य आहे. की असं ज्ञान घ्या, पण त्यात न कन्फ्यूज न होता एक लक्षात ठेवायचं की कुंडलिनी हे अंतिम सत्य आहे. त्यावर काम करायचं आपण. आणि जिथं कुठेही अन्याय सहन करणं, अन्याय सहन करत राहिलो तर पुढचा जन्म पुन्हा घ्या. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, स्वतःला स्टँड करण्यासाठी पुन्हा तुम्ही त्या लाईफ टाईम मध्ये. आता हा पण पुन्हा विश्वास आहे, राईट? त्यामुळे मला हेही सांगायचं नाही खरं तर, पण मला एक म्हणायचं की जिथं आपल्याला त्रास होतोय तिथं बोलणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे वागणं. भलेही त्या प्रसंगानंतर तुम्ही त्या माणसाला डोळ्यापुढे आणा, जसं त्याला एनर्जीवर काम करणं म्हणतात. काय करायचं त्या माणसासोबत? तो माणूस तुमच्या डोळ्यासमोर आणायचा, त्याला प्रेम प्रकाश पाठवायचा आणि त्या माणसाला डोळ्यासमोर आणून कल्पनेतून त्याला सांगायचं की आपल्यामध्ये जे काही हे नातं जे खराब झालंय ना, तर हे आपण इथंच संपू म्हणायचं. आता त्याच्यामध्ये त्या मॅडमनी पण एक रिच्युअल सांगितलंय, एनर्जी कॉर्ड कटिंग हे करतात बरेच जण आणि ते काम पण करतं, कारण हे सगळं सायकोलॉजीवर आहे. त्याच्यामध्ये कसं दाखवलंय की दोन व्यक्ती एका तारेने जोडलेले असतात, असं त्यांनी सांगितलंय आणि ते मी पण करायचे. ठीक आहे, पण हळूहळू त्या गोष्टी कळायला लागल्यात की त्या फक्त आपल्या एक ह्याच्यानुसार काम करतात. म्हणजे आपल्या कॉन्शियसला, आपल्याला सबकॉन्शियस मध्ये त्या उतराव्यात म्हणून त्या काम करतात, ज्या की खरोखर काम करतात बऱ्याच वेळेला. तर एखाद्या माणसाला जर समोर इमॅजिन करायचं, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक अशी नाळ कशी असती त्या पद्धतीने एक इनव्हिजिबल, अदृश्य अशी शक्ती आम्हाला धरून ठेवते, एक नाळ, एक दोरी. आणि दोरी जितकी स्ट्रॉंग आहे ना, तितकं त्या माणसाचे विचार आपल्याबरोबर जास्त असतात, सहज तुटत नाहीत. त्या माणसाचे खूप विचार करत बसतो मग आपण त्या व्यक्तीबद्दल. आणि एखादा असं असेल की थोडंसं काम केल्यानंतर त्याचे विचार गेले की त्याची जी नाळ आहे, त्याची जी तार आहे ना, ती हलकी. मग काय करायचं की जे काय त्याला समोर आणायचं, त्याच्या आतनं ती दोरी ओढायची, आपल्या हातनं ओढायची आणि आपले जे कोणी एंजल्स, हायर सेल्फ आपण बोलवू त्यांच्या हातामध्ये ते देऊन टाकायचं आणि म्हणायचं, आजपासून तुझं माझं नातं आपण प्रेमाचं झालंय, किंवा आपलं हे सगळं जे काही आहे ना बंधन ते आपण संपवू आजपासून, असं तुम्ही म्हणायचं. ज्याला काही जण फॉरगिव्हनेस मेडिटेशन पण म्हणतात, त्याला तसा अर्थ आहे. आणि हे जेव्हा आपण रोज 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 करत जातो, मग खरोखर आपल्याला त्याच्यामध्ये फरक दिसायला लागतो. तर हे सगळं आपल्या सबकॉन्शियसवर काम करतं, हे सबकॉन्शियस हिलिंग आहे. आणि यासाठी लोक पैसे घेतात बाहेर वर्कशॉपमध्ये. पण ह्या गोष्टी जर तुम्हाला फक्त कळल्या जरी ना, तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार करा, त्याला काही नियम नाही, लक्षात ठेवा. हे नियम वगैरे सगळ्यांना ह्या माणसाने घातलेले. हे असंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे, काही नियम नाहीयेत. आपणच शक्ती आहोत. हे ज्याला कळलं त्याला नियमांचं बंधन नाहीये इथं. रेकी अशीच केली पाहिजे, तशीच केली पाहिजे. जो म्हणतोय, जो नियम घालतोय, तो त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि तो त्या पद्धतीने करेल. मी रेकीला कधीच नियम घातले नाहीये माझ्या आयुष्यात. मी ज्या पद्धतीने रेकी मातेला आवाहन केलंय, फक्त आभार मानणे, भाव ठेवणे शुद्ध, तिला इथून कॉल करणे हृदयातनं, कसलाही नियम कुठलाही नाहीये. आणि मग बघा रेकी कशी काम नाही करत. तर त्यामुळं फक्त एकच काम असतं, ते म्हणजे आपला संकल्प, आपलं इंटेन्शन, किती शुद्धीने आपण बोलतोय, किती ह्याच्याने आपण त्याचे आभार मानतोय, तीच एक शक्ती खरी आहे. बाकी सगळं फॉल फॉल आहे, सगळं खोट आहे. एकच आहे आपलं अंतःकरण शुद्ध, भाव शुद्ध आणि कुंडलिनी मा ह्यांच्यावर आपण काम करणं, म्हणजे या आपल्या आयुष्यातून आपण सुटका करून घेणं, या संसारातून, या मायेतून. ठीक आहे. तर मला हे आज सांगणं फार गरजेचं होतं, कारण मला आज त्या मेसेज नंतर जेव्हा मी त्या मॅडमशी बोलले ना, तर थोडी भावनिक झालेच मी. आणि मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही ज्या देवाला मानता त्यांना तर कॉल कराच. मी जर विचार केला आर्कएंजल मायकल आहेत, काही म्हणतात एंजल बिंजल काही नसतं, जे मानतात त्यांना आहे. त्या दगडामध्ये घेतला, ह्याच्यात देव आहे आहे आहे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हे मी जे सांगते हे वाक्य ते की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू त्याच्यात देव जागृत होतो. ठीक आहे. तर ज्यांना असं वाटतं ना की आर्कएंजल मायकल सारखी शक्ती आहे, त्यांनी कॉल करा, त्यांना अनुभव यायला लागतील. मी एक सगळ्यांना सांगते, जे महावतार बाबाजींना मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना फॉलो करते, त्यामुळे महावतार बाबाजींनी जे सांगितलंय की आपला हायर सेल्फ तो सगळ्यात पॉवरफुल आहे. तुम्हाला आर्कएंजल मायकलला करायचं करा, मी करते कॉल त्यांना बऱ्याच वेळेला. मी हायर सेल्फशी पण सारखी कनेक्टेड असते. काही असेल डोळे मिटायचं, आत जायचं, विचारायचं, सगळं आत आहे ना आपल्या. आर्कएंजल मायकल पण माझ्याच आत आहे. त्यांना आतूनच बोलवतो का आपण असं इकडे तिकडे बघून या एंजल असं नाही करत, आपण सगळं आत बोलवतो. नाही, सगळे आपल्या आत आहेत, सगळं आत आहे आपल्या. स्वामी समर्थांना आठवायचं, मला आत जावं लागतं. ठीक आहे.
फोटो जरी समोर असेल तरी पण मी आतून कॉल करते त्यांना, मग ते माझ्या समोर येतात. केवळ ते प्रतिमेच्या रूपाने माझ्या समोर आहेत. हे समजून घ्या की सगळ्या, म्हणून म्हणतात ना, सगळ्या शक्ती आत आहेत. केवळ बाहेर आपण त्यांची सिम्बॉल, प्रतिमा हे ते सगळं बघत असतो, पण ते सगळं आत आहे आपल्या. जोपर्यंत मनात इच्छा होत नाही ना, ही इच्छा होणं, त्यांना बोलावणं, भाव तो तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. म्हणून सगळं आत आहे. ठीक आहे. तर आज जेव्हा त्या मॅडमशी मी बोलले, त्यांच्याशी त्यांचे विचार ऐकले, त्यांची परिस्थिती ऐकली, तेव्हा मला समजलं की हे सांगणं फार गरजेचं आहे. असं कुणी जर आपल्या ह्याच्यात असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने काम करा. आपले विश्वासच आपल्याला घडवतात. आणि विश्वास म्हणजे काय? माझे विचार. मला कुणीतरी जे काही भरवलंय, मला सांगितलंय, त्याच्यावर मी विश्वास ठेवला, माझं आयुष्य तसंच बनलं. नाही ठेवला, माझे माझे वेगळे विचार असतील. एवढ्या जणांनी कर्म, कर्म, कर्म त्याच्या आधी मी ऐकत होते. तरी सुद्धा माझ्या मनात वेगळा विचार आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचे आभार, की थँक यू. तू माझ्या मनामध्ये हा विचार दिला म्हणून मी इथपर्यंत आले. नाहीतर मी पण आज कुठेतरी, अरे आपलं काहीतरी चुकलं, आपलं काहीतरी झालं, आता आपल्याला हे होणार, आपल्याला ह्या कर्माचं फळ मिळणार, ह्या सगळ्या भीतीत दबून त्या साखळदंडामध्ये बसले असते. पण अनेक आभार गुरूंचे, ती पुण्याई, की तो विचार माझ्या मनात आला त्या दिवशी. आणि मी खूप राग करून बोलले त्या दिवशी ईश्वराशी, की मी हे अमान्य करते म्हणलं, तुझं हे कर्म फळ आणि हे ते मला मान्यच नाहीये म्हणलं. आणि त्याच्यानंतरच 2च दिवसामध्ये मी ते फॉरगिव्हनेसचं एक मेडिटेशन पण करत होते, क्षमा मागायचं. ते पण मी बंद करून टाकलं. इतकी मी रिबेलियन आत्मा आहे. जी कुठल्याच बंधनात अडकत नाही. आणि तेच पाहिजे आपल्याला. जो प्रश्न विचारतो त्याला त्याची उत्तर मिळतात. जो गुलामी सहन करतो, तो आत्मा त्या गुलामीतच जगतो. त्याला कळतच नाही शेवटपर्यंत, की आपण कुणाची गुलामी करतोय, कुणाला घाबरतोय. आपल्या आत आहे सगळी शक्ती. हे त्याला कळत नाही. आणि ह्याला म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, जागृती. ह्यावर तुम्ही खूप अभ्यास करा चांगला. असे तुम्हाला अनेक व्हिडिओ जे सत्य सांगतायत ते व्हिडिओ मिळतील. ठीक आहे. काही मेसेजेस आलेत, ते वाचते मी. सुनयनाने लिहिलंय, तू बोलते हे मला असं वाटतं हेच मला ऐकायचं होतं. टॉपिक कर्म काही नसतं असं. पण मग विपुला, कोणी कोणाचं इंटेन्शनली वाईट केलं तर ते सुद्धा कर्म बनत नाही का? तेच सांगते ना. त्यांच्यापर्यंत ते कर्म बनतं. इंटेन्शनली वाईट केलं, त्याचं जोपर्यंत ते आहे ना अकाउंट, ते तोपर्यंत त्याची ती घडत असतात त्या गोष्टी. त्याला एकदा रिअलाइज झालं ना हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी, इंटेन्शनली म्हणजे काय सांगते, आपण म्हणतो ना जे पेराल ते उगवेल वगैरे, हे कधी, जेव्हा माझ्या मनात ती कॉन्शियस मध्ये नाही, आता मी सरळ सरळ म्हणते, पण माझ्या सबकॉन्शियस मध्ये खोलवरती भीती असतेच. अरे आपण हे असं करायला नको. उदाहरणार्थ आपल्या हातनं समजा एक चिमणी मेली, काहीतरी झालं, आपण काहीतरी झालं आणि ती समजा मेली. ठीक आहे. आपण कितीही म्हणू दे, आता माझी काही चूक नाही, आपण खूप प्रॅक्टिकल व्हायला जातो समजा. पण रात्री का होईना आपल्याला ते चिमणी आठवेल, हे आठवेल, आपल्या मनामध्ये ती खूप करुणा जागृत होईल. वाईट वाटेल की आपण असं करायला नको होतं, जाणून बुजून मारली समजा. तर ते आपल्या मनामध्ये जो अपराधी भाव आहे ना, ते म्हणजे कर्म आहे. आणि तो अपराधी भाव काय करतो, त्या एनर्जी परत परत आपल्या मनामध्ये आणतो आणि असं काहीतरी क्रिएट होते आपल्या समोर सिच्युएशन, त्या एनर्जीमध्ये राहिल्यामुळे. हे सगळं सबकॉन्शियस लेवलला होतं, की आपल्याला असं वाटतं हे त्याचंच फळ मला मिळालंय. हे आपण यावर अजून बोलू. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बिना त्यांनी लिहिलंय, कारण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय म्हणून. खरं आहे, पश्चाताप करत बसणं चुकीचं. त्या त्या परिस्थितीतून ते माझ्याकडनं होऊन गेले. चुकीचं आहे हे कळलं, पुन्हा नाही करायचं. पण रिग्रेट नाही असं वाटतं. करेक्ट आहे. रिग्रेट इज अ बिगेस्ट मिस्टेक इन अवर लाईफ. जो रिग्रेट करतो, जो पश्चाताप करतो कुठल्याही गोष्टी, किती मोठी चूक असू दे, पण जर रिग्रेट केला तर तुम्ही त्या कर्मात अडकला, हे समजून घ्या. ही आहे साखळी. जर तुम्ही रिग्रेट केला तर तुम्ही त्या कर्मात अडकला. झाली माझी चूक, माफी मागायची म्हणजे ते, की आपल्यासाठी त्याला प्रेम प्रकाश पाठवायचे का सांगतात बाबाजी, की तुम्ही तुम्ही ते अनुभव म्हणून बघा. आपण सांगायचं त्याच्या मागे संकल्प, की मी हा अनुभव म्हणून बघते. जे झालं ते झालं, मला आता पश्चाताप नाहीये. अजूनही आपण यावर बोलू उद्याच्या सत्रामध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच.